नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, प्रेम, लग्न या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इथनं मुलीचं असो, मुलाचं असो, आयुष्य हे एका वेगळ्या वळणावरती जात असतं. लग्नामुळे बरंच काही आपल्या आयुष्यात होतं. कोणाला सुखद धक्के मिळतात, तर कोणाला दुःखद धक्के मिळतात. पण काही काही ठिकाणी, काही काही लोकांच्या आयुष्यात असा काही प्रकार घडतो की त्याच्यामुळे लग्न या गोष्टीवरती विश्वास ठेवावा का नाही याचाच प्रश्न पडतो. मित्रांनो, एक घटना अगदी अलीकडच अशी घडलेली आहे. एक विवाहित जोडपं, त्यांच्या आयुष्यात एक असं वादळ आलेलं आहे या प्रेमामुळेच की ज्याच्यावरती विश्वास ठेवणं मुळात मुश्किल आहे. पण ही गोष्ट सोशल मीडियावर व्हिडिओ फोटो सहित आलेली असल्यामुळे विश्वास न ठेवण्याचं सुद्धा काहीच कारण नाहीये. एक विवाहित जोडपं, मुलीचं माहेर, तिथे या विवाहित जोडप्याचं जाणं येणं. माहेरी जाणं येण्याचे असे काही परिणाम होतील हे कोणीही याचा विचार केलेला नव्हता. कारण विवाहित जोडप्यापैकी पती आणि मुलीची आई यांच्यामध्ये हळूहळू भलतंच प्रकरण रंग घ्यायला लागलं होतं. मित्रांनो, एका स्त्रीचे आपल्या जावयासोबतच प्रेम संबंध असणं हे ऐकायला, विचार करायला अतिशय विचित्र प्रकार आपल्याला दिसून येतो. पण हे घडलंय हे सत्य आहे. काही दिवसांपूर्वीच घरातनं ती स्त्री अचानक गायब झाली. इकडे हा पुरुष, तो सुद्धा गायब झाला. सासू आणि जावई दोघेही गायब. गायब होऊन मग दोघांचा शोध घेणं सुरू झालं. वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला, नातेवाईकांकडे फोन करून चौकशी केली, सगळीकडे मित्रमंडळी सगळे धुंडाळून झाले, पण यांचा काही पत्ता लागत नव्हता. आता सापडत नाहीये म्हणल्यावरती पोलिसांमध्ये तक्रार करायची नाही करायची या विवंचनेत परिवार असतानाच अचानक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ आला. व्हिडिओ होता एका जोडप्याचा ज्यांनी लग्न केलेलं होतं. हा व्हिडिओ जेव्हा समोर आला तेव्हा ह्या परिवाराचे अक्षरशः डोळ्यासमोर तारे चमकायला लागले. कारण हा व्हिडिओ होता त्या सासूचा आणि या जावयाचा. नुसते प्रेमसंबंध प्रस्थापित करून हे जोडपं थांबलं नव्हतं. यांनी अक्षरशः कोर्टात जाऊन लिगली लग्न केलेलं होतं. लग्न करून या जोडप्याने आपल्या लग्नाचे फोटो, लग्नाचं ॲफिडेव्हिट हातात धरून व्हिडिओ काढला होता रीतसर आणि तो व्हिडिओ जगासमोर दाखवला. या दोघांनीही पळून जाऊन, म्हणजे सासू आणि जावयाने पळून जाऊन लग्न केलं होतं, कोर्ट मॅरेज केलं होतं आणि त्यानंतर त्याचा व्हिडिओ टाकला होता. आणि दुसरी पण एक पोस्ट टाकली की आम्ही आता लग्न केलेलं आहे, आम्ही आता नवरा बायको आहोत आणि आमच्या नात्याला मान्यता सगळ्यांनी द्यावी, असा व्हिडिओ टाकला होता. आता विचार करा मित्रांनो, त्या पुरुषाची स्त्री म्हणजे त्याची बायको हिची काय अवस्था झाली असणार आहे. जो कालपर्यंत नवरा होता तो आज बाप झालाय. हे कसं शक्य आहे? ज्याला नवरा म्हणून त्याच्यासोबत 2 दिवसाआधीपर्यंत ही महिला होती, तिचा तो आता पिता झाला होता, बाप झालेला होता आणि त्याच्याच मुलांचा एका अर्थाने आजोबा झाला होता. म्हणजे बाप हा स्वतःच त्यांच्या मुलांचा आजोबा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे एक पाऊल उचललं आणि घरातील परिवारातील नातेसंबंधाचे चक्र कसे फिरले हे तुम्ही लक्षात घ्या. अर्थात लीगली, कायदेशीररित्या त्यांना कोणी लग्नापासून थांबवू शकत नाही, पण कायद्याच्या पलीकडे सुद्धा एक गोष्ट असते, ती म्हणजे नैतिकता. समाजाचे काही निर्बंध, समाजाची मान्यता, ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. एक स्त्री आपल्या मुलीचाच संसार उद्ध्वस्त करू शकते आणि तिच्या नवऱ्यासोबत संबंध प्रस्थापित करून लग्न सुद्धा करू शकते. म्हणजे स्वतःच्या लेकीचा संसार उद्ध्वस्त करण्याची दुसऱ्या एका स्त्रीमध्ये, तिच्या आईमध्ये हिंमत कशी होऊ शकते, हे असे विचार कसे येतात, याला दुसरं तिसरं काही नसू, सायकोलॉजिकल भाषेत विकृती असं म्हणतात. सायकॅट्री ज्यांची व्यवस्थित नसते ते लोक हे असले प्रकार करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या विचित्र नात्याची, या विचित्र लग्नाची गोष्ट जी आहे ती सर्वत्र देशभर याची चर्चा होतच आहे. यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत. पण कायदा काहीही असो, सामाजिक नैतिकतेमध्ये हे नातं बसणं शक्य नाही.
याला कोणी मान्यता देईल नाही देईल हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यांनी लग्नच केल्यानंतर त्यांना मान्यतेची सुद्धा काही गरज राहिली आहे असं वाटत नाही. पण शेवटी सामाजिक मान्यता सुद्धा अतिशय महत्वाची असते. ती या नात्याला मिळणं अशक्य आहे. आपल्यासारखे सर्वसामान्य लोक या नात्याला कुठल्याही परिस्थितीत मान्यता देऊ शकत नाहीत. या प्रकरणाबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.